ज्यांचं मार्गदर्शन आपल्या सर्व उद्योजकांना आणि उद्योग जगताला खऱ्या अर्थाने लाख मोलाचे आहे, ते शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या विक्रमी खपाच्या पुस्तकाचे आणि अशा सुमारे 24 प्रसिद्ध पुस्तकांचे लेखक, त्यापैकीच उद्योजक शिवाजी महाराज, सत्ता, एक संन्यासी ही काही गाजलेली पुस्तकं आणि अर्थातच तमाम महाराष्ट्राचे लाडके व्याख्याते, शिवरायांना सर्वार्थाने घडवणाऱ्या जिजाऊंच्या घराण्याचे वंशज, तडफदार आणि रुबाबदार व्यक्तिमत्वाचं ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व सन्माननीय नामदेवराव जाधव यांना टाळ्यांच्या गडगडाटात आपण पुन्हा एकदा आमंत्रित करीत आहोत. आदरणीय नामदेवराव जाधव. सगळ्यांना प्रेमाचा नमस्कार. नमस्कार केल्यावर चमत्कार होतो हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि ज्याला उद्योजक व्हायचं त्याने पेशन्स ठेवले पाहिजे. नोकरदार हा पेशंट असतो, बिझनेसमॅननी पेशन्स ठेवायचे असतात. आणि जे लोक 3 वाजता आलेले आहेत आणि अजून इथं थांबलेले आहेत त्यांचीच फक्त लायकी आहे उद्योजक व्हायची. जे मध्येच आले आणि मध्येच गेले, जगातली संधी अशी नसते की कोणीतरी कावळा उगवला आणि तो उद्योजक झाला. नाही, उद्योजकाला बगळा व्हायला लागतो. बगळा तुम्हाला माहिती का? बगळा कशाला म्हणतात? बगळा पाण्याच्या एकदम आतमध्ये कधी जात नाही. तो सीगल नाही आहे. तो त्याला पाण्यात एकदा पडल्यावर उठता येत नाही हे त्याला माहिती आहे. ही नोज हिज विकनेस. बगळा पाण्यात पोहत नसतो. तो बदक पण नाही, सीगल पण नाही. त्याला माहिती आहे पाण्यात पोहता येत नाही, पण पाण्यातली शिकार कशी करायची हे शिकायचे असेल तर बगळ्याकडे. ज्याला उद्योजक व्हायचंय त्यांनी संधीवर डोळे ठेवून असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी पेशन्स लागतात. उद्योजक ज्याला व्हायचंय त्यांनी हे समजून घ्यायचं. नाही तर मला भूक लागली, माझ्या बायकोचा फोन येतोय, अशा कार्यक्रमाला आलं की फोन सायलेंट मोडवरतीच असला पाहिजे. जसं आपले पहिले प्राईम मिनिस्टर सायलेंट मोडवरती होते आणि आताचे एरोप्लेन मोडवरती आहेत, तसा उद्योजकाने काही शिकलं पाहिजे की आपण जेव्हा कार्यक्रमाला जातो तेव्हा घर दार संसार, म्हणजे ज्या बायका बिझनेसमॅन असतील त्यांनी नवऱ्याला विसरून जावं आणि जे नवरे बिझनेसमॅन असतील त्यांनी बायकांना विसरून जावं आणि दोघांनी असा उद्योग करावा की पोरांना विसरून जावं. त्याला उद्योग म्हणतात. आता तुम्ही म्हणताल याला पुरावा काय? येस, अरे अफजल खान चालून आला, शिवाजी महाराज प्रतापगडावर होते, 4 महिने बातम्यात होते ना, सईबाई आजारी आहेत, आजारी आहेत. अहो त्या वारल्या पण, त्यांचं वर्ष श्राद्ध पण झालं. 11 महिने शिवाजी महाराज घरी आले. एका उद्योजकाला काय पेशन्स ठेवायला लागतो हे याच्यातून शिकायचे. नाहीतर मग खूप गडबड होते. म्हणजे हे सांगणं सोपं आहे बरं का, उद्योजक व्हा सांगत काय भांडवल का, पण उद्योजक व्हा हे म्हटल्यानंतर ज्याची हिंमत आहे पुढचं ऐकायची तो उद्योजक होतो. नाहीतर काय आपले ते आपलं धातेसा आपलं बरं आहे त्याचं काम नाही. शिवाजी महाराजांनी आपल्याला जी उद्योजकता सांगितली त्यातला एकच मुद्दा आज आपण हाताळूया आणि नंतर बाकीचं काय असेल ते पुन्हा कधी. आपण लाईव्ह आपलं चालूच असते. 28 तारखेला वाशीला आहे विष्णुदास नाट्यगृहात, फ्री टू एव्हरीवन, फर्स्ट कम फर्स्ट बेसिस. जो पहिला येईल त्याला 3 तास फुकट ऐकायला मिळणार आहे. असं वेगळ्या ठिकाणी चालू असतंय. उद्योजक व्हायचं म्हणजे तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करायला पाहिजे, म्हणजे डिव्हिजन ऑफ लेबर करायला पाहिजे. तुम्ही तुमच्या कामाचं विभाजन करायला पाहिजे. तुम्ही तुमच्या कामाचं वाटप करायला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की लोक शरीराला खुराक देतात आणि मनाला मेंदूला आराम देतात. हे नोकरदार वर्ग आहे. आणि जर हे उलट पण केलं, मेंदूला खुराक आणि पोटाला आराम, तर तो माणूस उद्योजक होतो. म्हणून स्टीव्ह जॉबने काय सांगितलं? पोटभर खा आणि उद्योजक व्हा सांगितलं का? काय सांगितलंय? स्टे हंग्री अँड स्टे फुलिश. याचा अर्थ असा आहे, जेवढे तुम्ही जास्त उपाशी राहू शकता तेवढे पुढे जास्त पैसे कमवू शकता. नंबर 1 ही झाली फिजिकल गोष्ट. दुसरी मेंटल गोष्ट आहे. जर तुम्हाला लोक मॅड म्हणतील तर सॅड वाटायचं नाही. लोक जर तुम्हाला म्हटली ना हा वेडा आहे, समजायचं आपण शहाणा आहे. आणि लोक जर म्हणली ना हा शहाणा आहे, समजायचं आपण दीड शहाणा आहे. लक्षात आलं का? लोकांनी दगड मारले ना
दुःख बाळगायचं नाही. आपण समजायचं आपल्याला वॉल बांधण्यासाठी दगड कमी पडत होते, यांनी फ्री ऑफ कॉस्ट दिले, वेलकम. दगड सुद्धा वेलकम आहेत आपल्याला. लोकांनी निगेटिव्ह बोलो पॉझिटिव्ह बोलो, आपण त्याच्यातून पॉझिटिव्हच घ्यायचं. हे उद्योजकाकडे पाहिजे. भरभराटीचा उद्योग असेल तेव्हा कोणी त्यात घुसतं, पण जेव्हा मंदी असते ना तेव्हा जो घुसतो ना तो खरा उद्योजक असतो. मंदीतच खरी संधी असते हे ज्याला कळतो तो उद्योजक असतो. जेव्हा लोक म्हणतात हा उद्योग करा नका, करू नका, करू नका, तिथेच आपण उतरायचं असतं. 16व्या शतकात जेव्हा सगळे लोक नोकऱ्याच्या मागे लागत होते, जहागिरी ह्याच्या तिकडे, कोण निजामशाकडे, कोण आदिलशाकडे, कोण मोगलाकडे, त्या काळात एक आई आपल्या मुलाला सांगते, तुला नोकरदार, पगारदार, जहागीरदार, मनसबदार व्हायचं नाही, तुला उद्योजकच व्हायचं. ज्यांच्या आईला उद्योजकतेची व्याख्या कळते, ज्यांच्या वडिलांना उद्योजकतेचं महत्त्व माहीत आहे, तेच आपल्या मुलाला उद्योजक घडवू शकतात. उद्योजकतेचा क्लास घेतला जात नाही, त्याचं ट्युटोरियल नसतं. उद्योजकता ही रक्तात पाहिजे. फक्त मग बासुमाळी सारखे आमचे एखादे मित्र तुम्हाला आग लावू शकतात, पण तुमच्याकडे स्वतःचं तेल, स्वतःची वात असली पाहिजे. नाहीतर समय पण तुम्ही जाणा, वात पण तुम्ही जाणा, तेल पण तुम्हीच घाला, हे होणार नाही. आम्ही फक्त लायटर माचीस घेऊन फिरू शकतो. पुढचा कार्यक्रम आपण करायचा असतो. जसं लग्न ठरवायचं काम आपण करू शकतो, पण पुढचं कोणी करायला पाहिजे. फेरे घेणं, संसार करणं, व्यवसाय वृद्धी, हे की नाही. शिवाजी महाराजांकडून आम्ही काय शिकायचं एकच मुद्दा सांगणार आहे, कारण आपल्याला 15 मिनिटात हे सगळं संपवायचंय. कामाचं विभाजन वाटप केलं पाहिजे. कामं 3 प्रकारची असतात, लेस इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. आपला दुर्दैव असं आहे बघा, सगळ्यांना 24 तासाचाच अवधी असतो. सगळ्यांना तेवढेच 2 हात, 2 पाय, 1 डोकं सगळ्यांना सेम आहे. काही लोक यशस्वी आहेत, काही लोक कमी यशस्वी, काही लोक तर ठार अपयशी, जातील तिकडे तोंड घशी. हे कशामुळे माहितीये का? हे 3 कामं आहेत, काही महत्वाची, काही कमी महत्वाची आणि काही क्षुल्लक आहेत. आपली प्रायोरिटी वेगळी असते. जिथं जायला नाही पाहिजे तिथं मराठी माणूस पहिला, आणि जिथं जायला पाहिजे नाही गेलं तर काय होतंय नंतर बघू. लक्षात घ्या, जिथं तुम्हाला प्रायोरिटी द्यायला पाहिजे. म्हणजे मला फक्त काय सांगायचे, चेंज युअर प्रायोरिटीज. फक्त तुमचे प्राधान्य बदला. तुम्हाला अक्कल आहे, कष्ट करण्याची धमक आहे, खर्च करायची ताकद आहे, फक्त काय करायचंय, प्रायोरिटी, प्राधान्य बदलायचं आहे. ज्याला उद्योजक व्हायचं त्यांनी पैसे आले की त्यांनी घर घ्यायचं नसतं, त्यांनी मर्चडीज घ्यायची नसते. मर्चडीज घेतली तर तू मर्चडीजचा हप्ता भरता भरता मरशील आणि डिश पण घरात राहणार नाही. कारण मर्चडीजचा ऍव्हरेज आहे 7, कॉस्ट आहे 55 लाखाच्या वर. बरोबर. आयुष्यात माणसानी घर ही सगळ्यात शेवटची जर प्रायोरिटी ठेवली, मी टॉप प्रायोरिटी म्हणत नाही बरं का, शेवटची प्रायोरिटी ठेवली तर तो एक घर घेऊ शकत नाही, अख्खी बिल्डिंग घेऊ शकतो. एवढी ताकद उद्योजकात असते. तेवढेच पैसे, तेवढीच मेहनत, फक्त आपण पैशाचं डायरेक्शन, पोर्टफोलिओ फक्त बदलला. 422 किल्ले जिंकलेले शिवाजी महाराज 110 किल्ले स्वतः बांधले पायापासून. एवढं खर्च करणाऱ्या माणसाला एक राजमहल नसतं बांधता आला का? पण 36,000 रुपयातून स्वराज्य सुरू करायचं, 3,48,000 कोटी पर्यंत नेल्यानंतर सुद्धा या माणसाने कुठं मंदिर पण बांधलं नाही आणि स्वतःचा राजमहल पण बांधला नाही. याच्या उलट 400 वर्षाची बापदादाची पुण्यही हाताला आहे. महाराष्ट्रात आला तेव्हा 14 वर्ष पैसे मोजता येणार नाहीत एवढे पैसे औरंगजेबाकडे होते. तो कंगाल झाला, त्याला पार्श्वभूमी पण तशी आहे. बाप से बेटा सवाई. बाप कंगाल झाला बायकोच्या चक्कर मध्ये आणि औरंगजेब कंगाल झाला पोरांच्या चक्कर मध्ये. मला कळतं का? ताजमहल कोणी बांधला? कशासाठी बांधला? 8,000 बायका असताना सुद्धा एक मिली, त्याचं दुःख. आम्हाला एक आहे, काय फरक नाही पडत.
माझी बायको म्हणली बघा त्या शहाजहानने ताजमहल बांधला. म्हणलं मुमताज मेल्यावर बांधलाय. परत कधी बोलली नाही. याला म्हणतात प्रसाद चौधरी राखील. मी सांगितलं 8,000 होत्या. तू एकटी आहे, ती मेल्यावर बांधलाय, तू जिवंत आहे. परत विषय, एका उद्योजकाला ऑन द स्पॉट उत्तर देण्याची कला असली पाहिजे. कस्टमर त्यालाच म्हणतात जे तुम्हाला वेड करण्यासाठी जन्माला आलेला आहे. पण अशा वेड्या माणसाच्या खिशात हात घालायला शिकणं, दॅट इज बिझनेस. बऱ्याचदा कस्टमर आपल्यापेक्षा शहाणा असतो बरं का, हे समजून घ्यायचं. तो खोळा नसतोय. कस्टमर हुशार असतंय. सोनीचाच फोन आहे का म्हणतंय, ऍपलचाच आहे का म्हणतंय, म्हणजे त्याला कळतं काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं. बरोबर. प्रायोरिटी फक्त बदलायच्या. ताजमहाल बांधण्याच्या चक्करमध्ये 21 वर्ष 20,000 लोक कामाला लावली. सगळं साम्राज्य आर्थिक कॉलॅप झालं. बँक्रप्सीची वेळ शहाजहानवरती आली. आपल्या बापाने आयुष्यात घोडचूक केली म्हणून त्याला शेवटपर्यंत बिबवे चोळून चोळून औरंगजेबाने मारलं. आता ही चूक इकडची आहे. औरंगजेबाने काय चूक केली? तो महाराष्ट्रात आला, मराठ्यांशी पंगा घेतला. आपल्याकडे गाड्याच्या पाठी लिहिलेलं असते बरं का, नाद करायचा नाही. ते मरतानी औरंगजेबाने आपल्या लेकरांना शहाणपण सांगितलंय 95व्या वर्षी की जगात कोणाशी पंगा घ्या पण मराठ्यांशी पंगा घेऊ नका. ते आपली पोरं लिहितात पाठी, नाद करायचा नाही. बरोबर आहे, पण हाच नाद भलते करतो तो भाग वेगळा, ह्याचे नाद वेगळे. नाद खुळा, नादच भारी. तुमच्यासाठी काय पण शिल्लक राहणार नाहीस. तुमच्यासाठी काय पण मारतोस का टावरून उडी, येतोस का चौपाटीला, गणपतीवर तुलाही खांद्यावर घेऊ, करू तुझं विसर्जन. असं नुसत्या भावनिक गोष्टीत गुंतायचं नसतंय. बायको म्हणील 1.5 लाखाची टीव्ही घ्या, तिला सांगायचं टीव्ही आपण 1 वर्षांनी घेऊ. नाही ऐकलं तर सांगायचं 1 महिन्यानी घेऊ. आणि नियम लक्षात ठेवा, जी गोष्ट तुम्ही 1 महिना टाळू शकता ती आयुष्यभर पाळू शकता. लक्षात का? बायकोला नाराज करायचं नाही, फक्त सांगायचं वेट, आणि मग आपलं वॉच. 1च महिन्याची मुदत घ्यायची. तोपर्यंत तो विषय एवढा डायल्यूट होतो. त्या मधल्या काळात आपण दुसरी प्रायोरिटी पुढे आणायची. लक्षात घ्या, पैसे आले की तुम्हाला फक्त गुंतवणूकच दिसली पाहिजे. शिवाजी महाराजांच्या यशाचे हे रहस्य. औरंगजेब का हरला, 27 वर्षात का जिंकता आलं नाही? पैसे आले की बांध किल्ला, पैसे आले की बांध किल्ला. दॅट इज, किल्ला म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे. 422 किल्ल्याचं इन्व्हेस्टमेंट आहे. 7 लाख फौज घेऊन आले, त्याला वाटलं 6 महिन्यात आपण निपटून टाकू. अरे पण 7 लाख डिवायडेड बाय 422, तुझी फौज किती राहिली? कॅल्क्युलेशन करा ना. एक औद्योगिक साम्राज्य कसं असतंय, शिवाजी महाराजांनी त्यांची रिस्क 422 किल्ल्यामध्ये डिवाइड केलेली आहे. म्हणून एकाच धंद्यावर अवलंबून राहायचं नसतं. ते लक्षात घेऊन टाटा 400 बिझनेस करतो. आणि आपल्याला दुसरा बिझनेस करायचं म्हटलं ना, नाही आपल्याला कसं म्हटलं, एकच बिझनेस सकाळी 6ला जातोय, रात्री 10ला येतोय. इथेच डिव्हिजन ऑफ लेबर आहे. शटर पण तूच वर करतोय, टेबल पण तूच बसतोय. अरे हे सुरुवातीला ठीक आहे 2-4 महिने, पण नंतर माणसं कामाला ठेवा, त्यांच्याकडून करून घ्या. शिवाजी महाराजांनी वयाच्या 12व्या वर्षी हे केलेलं आहे. 12 वर्षाच्या मुलाच्या हाताखाली 600 कर्मचारी आहेत आणि 8 मिनिस्टर आहेत. महाराजांकडे काय काम आहे? फक्त पालखीत बसायचं, घोड्यावर बसायचं आणि चक्कर मारायची, फिरून यायचं. ज्याला उद्योजक व्हायचंय त्यांनी सकाळी उठल्यानंतर 1 तास पहिलं फिरायला गेलं पाहिजे. सगळे धंदे सकाळच्या वेळीच असतात. जो माणूस सूर्योदयापूर्वी उठवू शकत नाही तो त्याचा औद्योगिक साम्राज्याचा सूर्य उगवू शकत नाही. आणि जो माणूस अंधार पडल्याशिवाय झोपत नाही, काही लोक आहेत 4 वाजता झोपणारे, रात्री परत 12 वाजता उठणारे, परत काहीतरी टर्किश, टाकी फुल हा खाली, याचं असलेलं सगळं साम्राज्य. मर्सिडीज सुद्धा भंगारमध्ये जाऊ शकते. उद्योजक होणं सोपं आहे, पण उद्योजक म्हणून टिकणं हे खूप अवघड असतंय. त्याच्यासाठी सातत्याने
वाचन, चिंतन, मनन करायला पाहिजे. 1 तास स्वतःच्या आरोग्यासाठी द्यायला पाहिजे. आणि 1 तास याच्यासाठी सकाळी का फिरायचं? पोल्युशन कमी असते आणि नोकरदार वर्ग कोणीही बाहेर नसतोय. संगतीने माणसं बिघडतात. तुम्ही नोकरदारावर संगत केली, उद्योजक राहू शकत नाही. त्याची स्वप्न काय असतात माहिती का? 1 BHK चा फ्लॅट, LED ची टीव्ही, छटाकभर, आल्टो गाडी. अरे ह्याच्यापेक्षा तू जीव दे. स्वप्न छोटी बाळगणं हे आत्महत्येचा नवीन ट्रेंड आहे. स्वप्न बघायचं तर मोठं बघा ना राव. एक माणूस त्याच्या बायकोला हेलिकॉप्टर देऊ शकतो, तुम्ही बायकोला मर्सिडीज का देऊ शकत नाही? मरण्याच्या अगोदर, सुरुवातीला नाही. सुरुवातीला देताल तर ती शिल्लक राहणार नाही. काय म्हणेल, हा कंगा झालाय. आता तर काय ऑप्शन्स आहेत. पूर्वी कसं असायचं, बिचारा कसाही असो 7 फेऱ्या मारायचे. आता लोक एवढे पेशन्स ठेवणार? अहो, दर महिन्याला मोबाईल बदलतात. अहो काय गरज? हे गरिबीचं लक्षण आहे. एकदा मोबाईल घेतल्यावर तुम्ही 4-5 वर्ष तरी त्याचा घासून घासून उपयोग केला पाहिजे ना. पण नुसतं ब्रँड म्हणून. श्रीमंत माणसं ब्रँडची वस्तू घेत नाही, पण ब्रँडेड वस्तू विकल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला उद्योजक व्हायचंय? ब्रँडेड वस्तू विका, ब्रँड तयार करा. जेव्हा लोक देतील ती किंमत घ्यायची वेळ असते, त्याला म्हणतात ऍडव्हर्टायझिंग. माळी सर, लोग देंगे उस कीमत में बेचने को तैयार हूं, दैट इज एडवर्टाइजिंग. लेकिन बाद में जब मैं बोलूंगा उतनीच कीमत मिलनी चाहिए, दैट इज कॉल्ड एज ब्रँडिंग. एवढाच फरक आहे दोघांत. आपण फोन घ्यायला गेलो, तुम्ही म्हणतो का 56,000 आयफोन महाग आहे राव, किंवा 55 लाख मर्चेंट महाग आहे. नाही, ज्याला खुसखुशी आहे, ज्याला कुमकुमी आहे, ज्याला खाज आहे, ज्याची लायकी आहे, तो डोळे झाकून. बरं, मर्सिडीज हप्त्यावर घेणारे लोक जन्माला आलेले नाही. आल्टो घेणारे मात्र गल्लोगल्ली आहेत. कारण जो माणूस तेवढ्या उत्पन्नाच्या स्तराला जातो ना, तो ह्याचा विचार करतो की हे 55 लाख इन्व्हेस्ट केले तर उत्पन्न आणखी वाढेल, आणि मग तो 50च्या नंतर 55 लाखाची गाडी घेतो. मराठी माणूस 20 घेतो आणि 30 तर गावाला. बापाची मर्सिडीज, घर सगळं विकून परत गावाला. हे महाराष्ट्र आपला. फक्त काय करायचंय, डिव्हिजन ऑफ लेबर. काम सगळं स्वतः करायचं नाही, प्रायोरिटी बदला. पैसे आले म्हणजे मी शिवाजी महाराजांना फक्त आदर्श म्हणत नाही, मी माझी कंपनी सुद्धा 35,000 रुपयातून सुरू केलेली. हे बघण्यासाठी की हे खरं आहे का, की 36,000 रुपयातून स्वराज्य उभं राहू शकतं का, हे ट्रायल करायला मी केलं बरं का उद्योग. आणि खरोखर तसं झालं. एक पुस्तक छापलं, दुसरे त्याचे पैसे आले, दुसऱ्यात लावले, तिसऱ्यात लावले, आता 24 पुस्तक आल्यात. पैसे घरी नेतो का मी? पैसे घरी नेतो का मी? कधीच नाही नेत. मी ते परत नवीन पुस्तकात लावतो. असं करत ते मल्टिपल ट्रिप्लिकेट असं होत होत मी अजूनही भाड्याने राहतो. तुम्हाला पटतंय का? भाड्यानं राहणं ही लाज ज्याला वाटेल त्याचं उद्योजक होण्याची लायकी नाही. मरेपर्यंत भाड्यानं राहू शकता, काय प्रॉब्लेम नाही. काही लोक भाड्यावर जगतात, त्या भाड्यांचा आपला संबंध नाही. फ्लॅट भाड्यानं देतो तो मूर्ख असतो, आणि फ्लॅट भाड्यानं घेणारा शहाणा असतो. एका उद्योजकाने 50 लाखाचा फ्लॅट घेण्याऐवजी 50,000 रुपये डिपॉझिट द्यायचं, 10,000 रुपये भाड्याचा फ्लॅट घ्यायचा आणि दुकान विकत घ्यायचं 40 लाखाचं. त्या दुकानावर तुमचे 50 फ्लॅट उभे राहतात. हे मी प्रॅक्टिकली जगलेला माणूस आहे. माझ्याकडे कुणी नातेवाईक मित्र आले ना, माळी साहेब, मी त्याला आवर्जून चहा बसताना पहिला बाउन्सर हात टाकतो. मी अजून इथे भाड्याने राहतो, त्याला चहाच खाली उतरत नाही. हे तर काय शक्य आहे? मी त्याला सांगतो माझ्या सक्सेसचं हेच कारण आहे. ही गाडी माझी, ती सुद्धा मित्राची आहे, माझी नाही. तुमच्या लक्षात आहे का? अनावश्यक ठिकाणी पैसे लावायचे नाही. त्याच्यातून तुम्ही उभे राहिले की तुमचे कामाचं डिव्हिजन झालं की नाही, पैशाचं असंच प्रायोरिटी बदलायच्या, आणि त्याच्यातून आपण उद्योजक म्हणून बाहेर येतो. कमी महत्वाचं काम आहे ना, डायरेक्ट पोलीस मारून टाका, काही नाही केलं तरी बिघडत नाही. महत्वाचं काय काम आहे ना, ते आपल्या सहकार्यांमध्ये द्यायचं की तू हे कर, तू हे कर, तू हे कर.
सगळ्यात महत्वाचं जे काम आहे ना तेवढंच फक्त आपण करायचंय. आणि लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं काम करण्यासाठी तुमच्या हातात सगळ्यात मोठी प्रॉपर्टी वेळ. त्या वेळेचं लिव्हरेजिंग करता आलं पाहिजे. एका उद्योजकाला हा फायदा आहे. नोकरदार माणसाला 8 ते 12 तास काम करावं लागतं. उद्योजकांनी फक्त 4च तास काम करायचं असतं आणि त्याच्यात सुद्धा हे ठरवू शकतो सकाळी, दुपारी का संध्याकाळी. म्हणजे आपल्याला सगळी चॉईसेस आहेत. ते 4 तास काम करण्यासाठी 8 तास रेस्ट करायची, फुल टू आराम करायचा, पिऊन नाही. क्लिअर कट गोष्टी सांगतोय. 8 तास आराम केल्यानंतर पुढच्या 4 तासात तुम्ही जो रिझल्ट देताल ना तो भयानक खतरनाक असू शकतो. पण दररोज जर तुम्ही 12 तास काम करताल तर लक्षात ठेवा, तुमचा 12वा घालायला सुद्धा 12 माणसं येणार नाहीत, कारण एवढे पैसे तुमच्याकडे नसणार आहेत. पण तुम्ही उद्योजक म्हणून जर मेला ना, ज्याला ज्याला कळेल ना व्हॉट्सअपवरती नुसतं अमुक अमुक मेला, तरी लोक लाखोच्या थव्याने येऊ शकतात. फक्त वेळेचं लिव्हरेजिंग. तुम्ही म्हणताल याला पुरावा काय, की तुमचं आरोग्य पहिलं सांभाळा. तुमचं हेल्थ इज वेल्थ आहे. तुमचं आरोग्य असेल तर तुमचा बिझनेस, तुमच्या कन्सेप्ट, तुमचे हेलिकॉप्टर, तुमच्या गाड्या आणि प्रॉपर्टी हे सगळं आहे. नाहीतर ते स्वप्नात राहील. तसं करायचं नाही. अगदी शिवाजी महाराज विशाळगडावरून पन्हाळ्यातून विशाळगडला जाताना काय घोडा वापरू शकत नव्हते. फक्त 70 किलोमीटरचं अंतर आहे. महाराज कसे देत, धामधूम आहे, लढाईच होणार आहे पुढे. कारण पन्हाळा उतरताना पण चकमक होईल, खाली मसाच्या पठारावरती पण होईल, मसाच्या पठारावर घोडखिंडीत होईल, विशाळगडला पण फायटिंग होणार आहे. अशा परिस्थितीत महाराज कुठे आहेत, घोडे आहेत का? उद्योजकांनी घोडा वापरायचा नसतो. वापरायचं असते पालखी. पालखी म्हणजे ज्या गोष्टीमुळे तुम्हाला शरीराला आराम मिळेल अशा गोष्टी तुम्ही चॉईस केल्या पाहिजेत. बरीचशी मराठी माणसं फर्स्ट क्लासच्या डब्यात घुसायला सुद्धा घाबरतात. ट्रेनच्या 50 वेळा घुसा, एकदाच पकडले जातात, पुढचं बघून घेऊ. पण डेअरिंग तर करा. बरेचसे माळी साहेब लोक विमानात बसायला घाबरतात. पडलं तर आता सगळ्या राष्ट्रपतीचे फ्रान्सचा पडलं तर मोठं नुकसान होईल त्याचं. अरे पडलं तर नाव तर येईल यादीमध्ये की विमानाच्या प्रवासात हे यात्रेकरू होते. काहीतरी कॉम्पेन्सेशन तरी मिळेल. ट्रेन मध्ये मिळालं काय मिळतं त्याला माहिती आहे. कॉमन म्हणजे सामान्य जगले, फ्री मसाज करता येतो रोज येता जाता. धक्का नाही मारला, फाईट नाही मारली, त्याला वाटत नाही आपण ट्रेनने गेलो आलो. कधी थोडासा विचार बदले. वेळेचं गणित फक्त समजून घ्यायचं. सकाळी लवकर उठायचं, आपला व्यायाम करायचा. व्यायाम नसेल जमत, कंटाळायचं असेल, जिथे राहता तिथे 4-5 किलोमीटर फिरून या. काय घड्याळ इकडेच राहिले ना राव, नाही सांगा बरं मला. नाही तर हे पण शहाणे उद्योजक येत. पहिलं उठलं की घराच्या बाहेर पडायचं. घरातल्या घरात ते डबडी डुबडी घेऊन वाजत बसायची नाही बरं का. पोराला दूध पाजत बसलाय आणि टीव्ही लावली. ज्याला मोठं व्हायचं त्यांनी घरातली टीव्ही पहिली हिसकून काढा. उद्योजकाच्या घरात टीव्ही नसते, नोकरदार माणसाच्या घरात असते. टीव्ही लावायची नाही. इडियट बॉक्स ज्याच्या घरात येतो शहाणा राहू शकत नाही. पहिला शहाणा असतो म्हणून पैसे कमवतो, नंतर ते सगळे गायब होतं. कामाचं विभाजन करायचं. माइंड फ्रेश पाहिजे. सकाळी उठलं की फिरायला जायचं. कुठे हे महत्वाचं आहे. तुमच्या आजूबाजूला गार्डन आहे का? तुमच्या आजूबाजूला जंगल आहे का? तुमच्या आजूबाजूला पर्वत आहे का? तुमच्या आजूबाजूला नदी आहे का? तुमचं स्वप्न काय, कसं कळेल? झोपताना जी गोष्ट आठवते ते, डोळे उघडल्यावर आठवते ते, जागृती, स्वप्नी, सुषुप्ती जी गोष्ट तुमच्या समोर येते दॅट इज कॉल्ड ॲज गोल. आणि त्याचं सेटिंग कसं करायचं याच्यासाठीची ही मीटिंग आहे. लक्षात आहे का? टार्गेट आपल्याला ठरवायचे. आम्ही झेरोची दुकानं तरी काढली माहितीये का? घरोघरी झेरो झाले. मराठी माणूस पिशवीच्या तरी झाला माहितीये का? सगळ्यांच्या हातात मोबाईल आल्यावर. आमच्या असं पण होत आहे की नाही? कसं करता येईल? कामाचं वाटप करा. महत्वाचं काम माणसं ठेवा. सगळ्यात महत्वाचं काम ज्याच्यासाठी मोकळं मन पाहिजे, माइंड पाहिजे, त्यासाठी एक्झर्शन फिजिकल खूप कमी करा. नवीन नवीन कल्पना त्याच डोक्यात येतात जे डोकं मोकळं असतं. आतापर्यंत आपल्या लोकांनी काय शिकवलं लहानपणी माहिती का?
एम्प्टी माइंड. ते अभ्यासक्रम बनवणारा नोकरदार माणूस असला पाहिजे. अरे 12 तास बिझी आहे तरी पण साला 1 BHK घेता घेता तुझी फाटली ना. चेक आणला बरं काय नाही, कितीच आहे ते आपण नंतर टाक. मी काय सांगत होतो रे, ज्यांनी असं लहानपणी शिकवलं. मॅडम कुठे गेल्या त्या शिक्षक आहेत त्या सुधरून दिलं. एम्प्टी माइंड इज गॉड्स वर्कशॉप, नॉट डेव्हिल्स वर्कशॉप. ज्यांचं मन मोकळं असतंय ते उद्योजक होऊ शकतात, आणि ज्यांचं मन सारखं बिझी असतंय, सकाळी 10ची ट्रेन संध्याकाळी 6ला घरी, हे सगळं होणार आहे. म्हणून मोकळे राहा, आयुष्यात मोकळे राहणार नाही. बिझी राहा, आयुष्यात मोकळेच राहणार आहोत. म्हणून मोकळे राहा. 18,316 दिवस जगलेले शिवाजी महाराज 16,242 दिवस एकाच जागेवर बसून आहे. रिलॅक्स पोझिशन, शांतपणे बसा, मग प्लॅन करा. तेव्हा कुठे सुरत गावते. सुरत कधी सापडते? प्लॅन बनवायला लागतो, ऍक्शन प्लॅन बनवायला लागतो, की माणसं सगळी हे सगळं करायला लागतं. मोकळं डोकं त्यासाठी ठेवलं पाहिजे. आपले लोक पार्ट टाइम करतात. ए भी करेंगा ओ भी करेंगा, 2 डगरीवर 2 पाय. काय होईल? इधर भी नाही उधर भी नाही. एका वेळी एकच काम करा. नोकरी सोडायची हिंमत करा, बिंदास. 2-4 महिने काही जेवायला मिळणार नाही, पण त्यातून शिकायला मिळेल. 2-4 महिने तुम्हाला मोबाईलचा टॉक टाइम मिळणार नाही. मिस कॉल द्या ना, काय फरक पडतो? मिस कॉल द्या. तुमची लायकी असेल तर मिस कॉलचं उत्तर येईल, आणि तुमचा मिस कॉल गेला आणि मिस मध्येच गेला, समजायचं आपली लायकी नाही. आणि एका उद्योजकाने प्रत्येक मिस कॉलचं उत्तर द्यायचं असतं, कारण एव्हरी कॉल इज ए पॉसिबल कस्टमर्स कॉल. लक्षात. ह्या गोष्टी शिवाजी महाराजांनी वयाच्या 12व्या वर्षी वापरल्या ना, जे मी 37व्या वर्षी सांगतोय आणि तुम्ही 40व्या वर्षी ऐकताय. 12व्या वर्षी. म्हणून हे सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या तर, आणि ते समजून घेण्यासाठी हा जो कार्यक्रम झाला की नाही, मुंबई बिझनेस ग्रुप आणि उद्योजक साम्राज्य, ह्यांचं त्यामागचा हेतू आहे. असं मराठी माणसांनी दर आठवड्याला एकत्र आलं पाहिजे, आणि नवीन नवीन काय कन्सेप्ट आहेत, नवीन नवीन काय गोष्टी आहेत, याच्यावर विचार मंथन झालं पाहिजे. संडे आला की तुमची नजर याच्यावर पाहिजे, कुठं कार्यक्रम आहे, कुठल्या थिएटरला आहे. आणि लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही आतमध्ये येता की नाही, पहिलं तो काउंटर शोधा जिथे पावती फाडली जाते. फुकट उद्योजक होता येत नाही, इन्व्हेस्ट करायला शिका. संजय, मी तुमच्या पहिल्या कार्यक्रमाला आलो गोरेगावला. काय केलं होतं मी पहिलं? मी आणि दराडे साहेब दोघं होतो. पहिली ऑफिशियली दोघांचे आम्ही पैसे भरले, जरी मी गेस्ट होतो, आणि मग एंट्री मारली. कारण असे कार्यक्रम सातत्याने व्हावे याच्यासाठी खूप मोठं आर्थिक ताकद लागते. आपण काय लाखभर रुपये देऊ शकतो का? उद्योजक झाल्यावर आपण देऊ, आता देऊ शकतो का? पण 200 रुपये जर आपण देणार नसेल तर आपण उद्योजक नावावरती कावळे आहोत. बगळे व्हायची आपली योग्यता नाही. म्हणून कुणीही फुकट चंचू प्रवेश करू नये. जरी समोरच्याचं लक्ष नसलं तरी तेव्हा सांगायचं, हे माझे पैसे घ्या, मला पावती द्या, आणि मला इथे कार्यक्रम अटेंड करायचा. आणि पैसे भरल्यावर तो माणूस शेवटपर्यंत अटेंड करतो. नाही तर मध्येच इकडे फिरतोय तिकडे फिरतोय. आणि कार्ड कसे देतात लोक माहिती का? कोपऱ्या कोपऱ्यात. अरे तुम्हाला तुमच्या बिझनेसचा अभिमान वाटला पाहिजे असं चोरून कार्ड देतात का कोपऱ्यात? याचा अर्थ तुम्ही चोरीचा बिझनेस करताय. दिवसा ढवळ्याचा तुम्ही कार्ड देऊ शकता, सन्मानाने देऊ शकता. अरे तुम्हाला तुमच्या लेकराचा अभिमान पाहिजे, तुमच्या आईबापाचा अभिमान पाहिजे. आपलं व्हिजिटिंग कार्ड म्हणजे आपला मायबाप आहे, ते आपलं चाइल्ड आहे, त्याला तशी ट्रीटमेंट दिली पाहिजे आपण. म्हणून असे कार्यक्रम सातत्याने झाले पाहिजेत. निलेश आहे, अमित आहे, संजय आहे, सचिन आहे, तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की हे फेडरेशनची कल्पना खूप चांगली आहे. सगळ्यांनी एकत्र या. दर आठवड्याला मराठी माणसांनी वाटच बघायची की षण्मुखानंद आहे का, शिवाजी मंदिर आहे का, ते ठाण्याचं काय आहे. एक दिवस आपण असा आणू की शिवाजी पार्क वरती मराठी उद्योजकांचा मेळावा भरला पाहिजे. कोल्हापूरमध्ये एका उद्योजकांच्या कार्यक्रमाला 100 मर्चडीज आल्या होत्या. 4 तारखेला मी वाशीला कार्यक्रम घेतला होता, त्याला 93 मर्चडीज गाड्या आल्या होत्या. आपण टार्गेट लावू, शिवाजी पार्कला जर मराठी माणसांचा उद्योजकांचा मेळावा झाला तर पहिली गाडी जी शिवाजी पार्कला असेल ती,
आणि वाशीच्या टोल नाक्यावर जी शेवटची असेल ती या सगळ्या मर्चडीसच असल्या पाहिजेत. आणि हे जर होणार नसेल तर आपण मर्चडीसला टक्कर देणारी दुसरी कंपनी जन्माला घालणारा उद्योजक याच सभेत जन्माला आणला पाहिजे. आणि हे कधी शक्य आहे? अरे दररोज 3 टाइम खातोय ना, जसं ह्याला पण काहीतरी लागतं ना, याच्यासाठी दिवसाला 1-2 तास काहीतरी वाचत चला. माझी बरीच पुस्तकं आहेत, मी काय तर प्रमोशन करणार नाही त्याचं इथे. जे तुम्हाला आवडेल, म्हणून मी बासुमाळीचं एक पुस्तक लिहिलं, आराम करा श्रीमंत व्हा. अरे हार्डवर्क करणारा कधीच श्रीमंत होत नाही, हार्डली श्रीमंत होत नाही, तर रेअरली श्रीमंत होत नाही. आराम करूनच श्रीमंत व्हायचं असते. हे सगळे फॉर्म्युले समजून घ्या. मुंबई बिझनेस ग्रुप असेल, उद्योजक साम्राज्य ग्रुप असेल, भूमी सावंत असतील, संजय लाड असतील, सचिन मांजरेकर असतील, निलेशजी मोरे असतील, अमित बागवे असतील, या सगळ्या पोरांचं कौतुक आपण टाळ्या वाजून नाही करायचं. प्रत्येक कार्यक्रमाला येताना आणखी 4 लोकांना सांगायचं, या काहीतरी नवीन गोष्ट ऐका, तुमच्या आयुष्यात परिवर्तन होईल. आणि लक्षात ठेवा, तुम्ही लोकांना मोठं केल्याशिवाय स्वतः मोठे होऊ शकत नाही. ज्याला आज तुम्ही 200 रुपये फी भरून आणणारे, कदाचित उद्या तो तुम्हाला मंदीच्या काळात 2 लाख रुपयाची मदत करू शकतो, कारण त्याला तुम्ही घडवलेला आहे. नाही तर आपण आहे आपलं 10,000 पगाराला आणलाय आणि तू 10,000तच राहा, तर तो म्हणेल 200 रुपये मी देऊ शकत. सुरुवातीला तुम्ही त्याचे पैसे भरा, त्याला गोडी लागू द्या, त्याला उद्योजक होऊ द्या. सगळ्यांनी जाण्यापूर्वी असे कार्यक्रम होतात, त्याला ताकद म्हणून. इथे ज्यांनी भरले त्यांनी फी भरा. ज्यांना असे आठवड्याला कार्यक्रम होणार ना आपले, त्याचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी तिथे मेंबरशिप घ्या आणि त्या कार्यक्रमाची तुम्हाला माहिती मिळेल. अनेक आपले बिझनेस कोच आहेत ज्यांचं आयुष्याचे ध्येय आहे की मराठी माणूस उद्योजक झाला पाहिजे. अशी सगळी मराठी माणसं उद्योजक होऊ देत. आणि नंतर मला लक्षात ठेवा, आणि रायगडावरती आपण भेटूया आणि त्या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला किंवा त्यांच्या अभिवादनाला आपण सगळ्यांनी, आमच्या एका मित्राकडे 6 हेलिकॉप्टर आहेत, मी त्यांना सहज सांगेल आपण 2-4 हेलिकॉप्टर घेऊन जाऊया आणि महाराजांवरती पुष्पवृष्टी करूया. येस, शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमामध्ये प्रेरणा मिळाली आणि आम्ही उद्योजक झाला. तुम्ही उद्योजक व्हा, यासाठी सातत्याने हे लोक प्रयत्न करतील. आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला येत राहा. मी फक्त एका मुद्द्यातले 25% भाग बोलायचा प्रयत्न केलेला आहे. पुढच्या वेळी आपण डिटेल काहीतरी बोलूया. आपण मला इथे बोलवलं, खरं तर मी आलो तेव्हा मला ताप होता. आल्यावर मी दराडे साहेबांकडून डोक्याची गोळी घेतली, पण साला शिवाजी महाराजांचा कुछ ताकद आहे की मी उभा राहिलो की मला काय आजार आहे, म्हणजे हार्ट अटॅक आलेला असेल ना तरी पण मी ICU मधून बाहेर येऊ शकतो. हे सर तुमचं लेक्चर आहे शिवाजी महाराज असं म्हटलं ना, डॉक्टर सुद्धा सांगेल की हे खतरनाक केस आहे, ICU मधून डायरेक्ट हॉलमध्ये. ही ताकद शिवाजी महाराजांची आपण सुद्धा वापरा. आपणही उद्योजक व्हा. एवढ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.